नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। इंडियन नेव्ही या डिपार्टमेंटमध्ये SSC थ्रू ॲड इथे निघालेली आहे। तर ते कुठले पद आहेत त्याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा। The Indian Navy invites application for short service commission officers for various entries Jan 25 ST25 courses. So apply online 24 फेब्रुवारी 2024 ला तुम्हाला ऑनलाइन ॲप्लिकेशनची लिंक ओपन होणार आहे। लास्ट डेट ही तुमची 10 मार्च पर्यंत तुम्ही फॉर्म फिलअप करू शकणार आहात। जॅन 2025 ऑनवर्ड ॲट इंडियन नेव्हल अकॅडमीमध्ये ही तुमची पुढची प्रोसेस इथे कंडक्ट केली जाणार आहे। तर एज्युकेशन क्वालिफिकेशन डिटेल्स इथे लक्षात घ्या। जनरल सर्व्हिस GSX यासाठी BE BTech इन एनी डिसिप्लिन विथ मिनिमम 60% मार्क्स तुम्हाला हवेत। टोटल वॅकन्सी 50 आहेत। मेन्स अँड वुमेन मॅक्झिमम ऑफ 15 वॅकन्सीज फॉर वुमेनसाठी असणार आहेत। आणि बॉर्न बिटवीन ज्या डेट्स आहेत तर 2 जान 2000 ते 1 जुलै 2005च्या दरम्यान त्यांचा जन्म असणं गरजेचं आहे। पायलट, त्यानंतर नेव्हल एअर ऑपरेशन ऑफिसर आणि एअर ट्रॅफिक कंट्रोलर, तर या पदासाठी BE BTech इन एनी डिसिप्लिन विथ मिनिमम 60% मार्क्स। कॅन्डिडेट मस्ट हॅव 60% aggregate marks in class 11 and 12th and maximum 60% marks in English in class X, class 10th or class 12th मध्ये। इंग्लिशमध्ये सुद्धा 60% त्यांना असणं गरजेचं आहे। पायलट या पदाच्या 20 वॅकन्सी आहेत। नेव्हल ऑफिसर या पदाचा 18 वॅकन्सी आहेत आणि एअर ट्रॅफिक कंट्रोलर या पदाचा 8 वॅकन्सी आहेत। तर यासाठी डेट ऑफ बर्थ जी आहे तर 2 जान 2001 ते 1 जान 2006 याचा आत त्यांचा डेट ऑफ बर्थ असणं गरजेचं आहे। त्यानंतर लॉजिस्टिक BE BTech इन एनी डिसिप्लिन विथ फर्स्ट क्लास और MBA विथ फर्स्ट क्लासमध्ये असणं गरजेचं आहे। BSc BCom BSc IT with first class along with PG diploma in finance, logistics, supply chain management, material management or MCA MSc IT with first class जर असेल तर या पदाच्या 30 जागा आहेत। यांचे डेट ऑफ बर्थ 2000 ते 2005च्या दरम्यान असणं गरजेचं आहे। नेव्हल आर्मament इन्स्पेक्टोरेट कॅडर यासाठी BE BTech 60% पास असणं गरजेचं आहे। 10 पोझिशन्स आहेत। 2000 ते 2005च्या दरम्यान डेट ऑफ बर्थ असणं गरजेचं आहे। एज्युकेशन हे लक्षात घ्या 60% ॲग्रिगेटेड आहे। प्रत्येक पदासाठी BE किंवा मॅथ्स ऑपरेशन MSc यामध्ये डिग्री असणं गरजेचं आहे। त्यांचेही पदं दिलेले आहेत। एज्युकेशन या डिपार्टमेंटमध्ये 6 पदं आणि 12 पदं आहेत। हे BE BTech डिग्री असणारे यासाठी तर 2000 ते 2004च्या दरम्यान डेट ऑफ बर्थ असणं गरजेचं आहे। टेक्निकल ब्रँचमध्ये इंजिनिअरिंग ब्रँच जनरल सर्व्हिसेस यात 30 पदे आहेत। इलेक्ट्रिकल ब्रँच जनरल सर्व्हिसेस यात 50 पदे आहेत। नॅव्हल कन्स्ट्रक्टर्स यात 20 पदे आहेत। डेट ऑफ बर्थ ही 2000 ते 2005च्या दरम्यान असणं गरजेचं आहे। एज्युकेशन BE BTech इन एनी डिसिप्लिन विथ 60% मार्क्स असणं गरजेचं आहे। सो अशा पद्धतीने तुम्हाला या पोझिशनसाठी फॉर्म फिलअप करायचा आहे। हू कॅन अप्लाय इथे आपण बघूयात। कॅन्डिडेट्स हू हॅव ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट और इन the final year with minimum 60% marks in aggregated or equivalent CGPA मध्ये तुमच्याकडे ते 60% मार्क्स असणं गरजेचं आहे। डिटेल्स इथे दिलेले आहेत।
तुम्हाला joinindiannavy.gov.in या वेबसाईटवर जाऊन हा संपूर्ण फॉर्म इथे फिल करता येणार आहे. सिलेक्शन प्रोसिजर जी आहे, द सिलेक्शन प्रोसिजर इज ॲज फॉलो. Shortlisting of application will be based on a normalized mark obtained by the candidates in the qualifying degree. Marks obtained by candidates in the qualifying degree will be normalized using a formula mentioned in the फॉर्म्युल्यानुसार नॉर्मलाइज पद्धतीने सिलेक्शन केलं जाईल. BTech for candidates who have completed or final year BTech marks obtained up to 5th semester will be considered for SSB shortlisting. पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री यांचे MCA, MBA, MSc, MTech यांचा रिझल्ट कन्सिडर केला जाईल. कॅन्डिडेट्स सिलेक्टेड इन द फायनल मेरिट लिस्ट विल बी रिक्वायर्ड टू सबमिट द प्रूफ ऑफ कंप्लीटिंग द क्वालिफिकेशन डिग्री विथ मिनिमम 60% मार्क्स बाय सेंडिंग ॲन ईमेल ॲट द ॲड्रेस. तर officer@navy.gov.in या ईमेलवर तुम्हाला शॉर्टलिस्ट झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे डॉक्युमेंट्स हे सेंड करायचे आहेत. Candidates failing to meet the criteria will not be permitted to join the academy. Shortlisted candidate will be informed about their selection for SSB interview through email, SMS provided by candidates in their application form. Candidates are advised not to change their email mobile number till selection process is completed. So अशा पद्धतीने तुम्हाला सिलेक्शन प्रोसिजरमध्ये इन्व्हॉल्व केलं जाईल. बाकी डिटेल्स तुम्ही PDF रीड करू शकतात. PDF तुम्हाला आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलचा ग्रुपवर अवेलेबल करून दिली जाईल. आमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आपण दिलेल्या आहेत, तेथून तुम्ही जॉईन करू शकतात. असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा. थँक्यू. धन्यवाद. जय हिंद.